बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिवसेनेच्या रवींद्र वायकरांवरील नव्या आरोपाची। जोगेश्वरीमधल्या गुफांच्या आरक्षित ठिकाणी एसआरएस स्कीममध्ये स्वतःच्याच कंपन्यांसाठी वायकरांनी नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप केला जातोय। वायकरांनी भागीदार असलेल्या कंपनीला एसआरएचं कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केलेला आहे। त्यामुळे वायकरांवरती आता तिसऱ्यांदा आरोप होत आहेत। संजय निरुपम यांनी याआधी देखील वायकरांवरती आरोप केलेले आहेत आणि आता एसआरए मध्ये मंत्रिपदाचा गैरवापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय। सेनेच्या रवींद्र वायकर यांच्यावरती निरुपमांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। वायकर भागीदार असलेल्या या कंपनीवरती हे आरोप केले जात आहेत आणि नियमांची पायमल्ली केल्याचं देखील यामध्ये संजय निरुपम यांनी म्हटलंय। आरेमध्ये बांधलेलं बांधकाम अवैध ठरवण्यात आलं होतं, तसा आरोप पहिल्यांदा संजय निरुपम यांनी केलेला होता। त्यानंतर एसआरए संदर्भातले आरोप झाले आणि आता आणखी आरोप केले जात आहेत। नेमके हे आरोप काय आहेत जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। गणेश, नेमके यावेळी काय आरोप करण्यात आलेले आहेत? आरोप आहेत की 3 आठवड्यापूर्वी ज्या प्रकारे एकनाथ खडसे यांचं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं जे प्रकरण समोर आलं होतं, ज्यामुळे त्यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला, तशाच प्रकारचे हे आरोप आहेत। इथेही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे आणि रवींद्र वायकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्याच काही पार्टनर्स ज्या कंपनीचे त्यांचे काही मित्र आहेत किंवा ज्यांच्याबरोबर त्यांनी आधी पार्टनरशिप केली आहे, त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी काही बँड्स आणि जे रिझर्वेशन्स आहेत ते उचलले। प्रकरण असं आहे की जोगेश्वरी ईस्ट जिथलं त्यांचा मतदारसंघ आहे तो तिथे जोगेश्वरी गुफा जे प्रोटेक्टेड नॅशनल मॉन्युमेंट्सच्या अंतर्गत येतं, तिथं हायकोर्टाचे आदेश आहेत 2006 सालचे। त्या जोगेश्वरी गुफा याच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करण्याला परवानगी नाही, त्याच्यावर बॅन आहे। आणि या बॅनला उचलण्यासाठी किंवा बॅन हलवण्यासाठी, तिथलं रिझर्वेशन हलवण्यासाठी रवींद्र वायकर यांनी आपला पदाचा वापर केला, जेणेकरून तिथं काही कन्स्ट्रक्शन करण्यात यावं। अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते संजय निरुपम यांनी केले आहेत। जे काही डॉक्युमेंट्स संजय निरुपम यांनी दिले आहेत ते डॉक्युमेंट्स इथं आहेत। या एका मिनिटचे डॉक्युमेंट्स आहेत। रवींद्र वायकर यांनी आपल्या शासकीय निवासस्थानामध्ये 24/7/2015 रोजी मंत्री झाल्यानंतर एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये जे स्लम्स आहेत जोगेश्वरी गुफा या परिसराच्या हद्दीमध्ये 100 मीटरच्या आजूबाजूला, त्यांचे सर्वांचे सीटीएस नंबर, सर्वे नंबर जे आहेत ते दिले होते आणि त्यांनी अशी ही मीटिंग घेतली होती। पुनर्वसनासंदर्भातची ही मीटिंग होती। नो डेव्हलपमेंट झोन असल्यानंतरही इथं या परिसरामध्ये लोकांना घरं मिळवून द्यावी किंवा त्या लोकांना तिथं बिल्डिंग बांधून कन्स्ट्रक्शन करण्याची परवानगी देण्यासाठी ही बैठक होती। यामध्ये त्यांनी अनेक सर्वे नंबर्स दिले होते। त्याचबरोबर एक राज डेव्हलपर्स, या राज डेव्हलपर्स बरोबर ऐश्वर्या अवंत नावाची एक कंपनीने 2011 साली जे आहे एक करार 2006 साली करार केला होता आणि या कंपनीमध्ये 2011 पर्यंत वायकर जे आहे लिगली पार्टनर होते, ज्याचा खुलासा संजय निरुपमने केला आहे। आणि वायकर हे मान्य करतात की 2011 पर्यंत ते या कंपनीमध्ये पार्टनर होते, पण 2011 नंतर त्यांनी इथे पार्टनरशिप केली नव्हती। तर या कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी, तिकडचं रिझर्वेशन काढण्यासाठी, जे नो डेव्हलपमेंट झोन आहे ते झोन काढण्यासाठी रवींद्र वायकरने पूर्णतः प्रयत्न केले, जेणेकरून या कंपनीला तिथे कन्स्ट्रक्शन करता येईल। असा आरोप जो आहे तो संजय निरुपम यांनी केला आहे आणि यासाठी त्यांनी एसआरए म्हणा किंवा म्हाडा जे त्यांच्या अंतर्गत येतात त्यांच्यावर दबाव आणला आणि दबाव आणून त्यांना लेटर ऑफ इंटेंट दिलं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडनं त्यांना NOC देण्यात मदत केली। अशा प्रकारचे आरोप लावले आहेत। तर प्रकरण असं आहे की 2006 साली हायकोर्टाचे आदेश होते की इथं कोणतेही कन्स्ट्रक्शन करण्यात नाही यावं आणि याला नो डेव्हलपमेंट झोन तयार केलं गेलं, पण त्यानंतर अशा प्रकारे मदत करून तिथं लेटर ऑफ इंटेंट तिथे कन्स्ट्रक्शन करण्यात त्यांनी मदत केली, असा आरोप आहे। रवींद्र वायकर यांचं म्हणणं आहे की 2011 सालनंतर त्यांनी या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांचा संबंध नाही, पण त्याचबरोबर आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये जे संजय निरुपम म्हणतात की त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये 2014च्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी इथं उल्लेख केला आहे की त्यांनी लोन दिलं होतं 1,45,00,000 या कंपनीला। इथे जे मार्किंग आहे ते 1,45,00,000 लोन दिलं होतं आणि ते लोनचं ड्यू त्यांना 2015 साली मिळालं होतं आणि म्हणूनच त्यांनी इथं त्याचा उल्लेख केला आहे। पण निरुपमांचं म्हणणं आहे की एक
गुप्ता, हरमीत गुप्ता जे आहेत ते ह्या कंपनीचे समोर एक फेस आहेत, पण वायकर जी कंपनी चालवत आहेत अशा प्रकारचा आरोपही त्यांनी केला आहे आणि म्हणूनच वायकर स्वतःहून येऊन पुढे आपल्या पदाचा गैरवापर करून याला सर्व जे नॉर्म्सचं उल्लंघन करत त्यांना परमिशन देत आहेत असा आरोप आहे. आणि वायकरांचं म्हणणं आहे की जे हरमीत गुप्ता ज्यांच्यावर जे वायकरचे पार्टनर जसं संजय निरुपम म्हणतायत त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचं उल्लंघन नाही करण्यात आलेलं आहे. 100% पैकी 40% जी लँडची सीटीसी किंवा परमिशन मागण्यात आली होती ती 100 मीटरच्या आत येते आणि म्हणून तिथे कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्यांनी नाही केलंय. पण 100 मीटरच्या बाहेर त्या गुफाच्या 100 मीटर परिसराच्या बाहेर जे काही एरिया त्यांना अलॉट करण्यात आलेला आहे तिथेच कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे आरोप वायकरांवर लागतात. वायकर सध्या मुंबईत नाहीयेत, भारतात नाहीयेत, ते येऊन याच्यावर खुलासा निश्चित करतील. पण त्यांनी स्पष्ट केलं आहे की 2011 साली त्यांनी या कंपनीशी सगळे संबंध त्यांचे तुटले होते. त्यांनी या कंपनीला आपले पार्टनरशिप मागे घेतली होती. त्यानंतर जे काही झालं त्यांना माहीत नाही. पण निरुपमांचा आरोप आहे की वायकरच ही कंपनी चालवतात आणि वायकरसाठी हरमीत गुप्ता ही कंपनी चालवतात. पण हरमीत गुप्ताचंही म्हणणं आहे की 2015 पासून त्याने या कंपनीशी आपले सगळे नाते ते तोडले आहेत. तर निश्चितपणे वायकरांवर आरोप गंभीर आहेत. कारण त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात वायकरांना उत्तरं द्यावी लागणार आहेत. आता ते काय म्हणतायत या सगळ्या संदर्भात ते देखील जाणून घ्यायचंय. गणेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.